बरं. सो आता काल जे आपले क्वेश्चन झाले होते तेव्हा इथे साइन होतं, कॉस होतं. आता काय आलेलं आहे सेक. सो साइन आणि कॉसची जी पहिली स्टेप होती त्यात आपण काय करायचो, एक टर्म बाजूला काढायचो. किती टर्म बाजूला काढायचो, एक. सेकच्या क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला दोन टर्म बाजूला काढायचे. किती बाजूला काढायच्या, दोन. सो जर दोन टर्म मी यातनं बाजूला काढल्या तर इक्वेशन कसं दिसेल, 0 to π/4. जर मी दोन बाजूला काढल्या तर असं दिसेल ना, आणि बाजूला किती उरतील, दोन बाजूला काढल्यावर इथे येतील सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. सेकच्या क्वेश्चन मध्ये किती काढायच्या, साइन कॉसच्या क्वेश्चन मधनं एक. नक्की लक्षात राहील. सो दोन टर्म बाजूला काढल्या. आता कुठला रूल अप्लाय करतो आपण इथे, युवी रूल. युवी रूल काय सांगतो, पहिला दुसरा, पहिला दुसरा, इंटिग्रेशन इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह, मोठं इंटिग्रेशन मायनस सगळ्यांचे लिमिट्स 0 to π/4. आणि शेवटी आला एक छोटासा. नक्की कळलं सगळ्यांना, या स्टेप्स कळतायत ना. चलो सॉल्व्ह करूया. याला हात लावत नाही. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर. तुम्हाला ना टॅन एक्स आणि सेक एक्स चे डेरिव्हेटिव्ह पाठ पाहिजे. कोणाचे डेरिव्हेटिव्ह पाठ पाहिजे, टॅन आणि सेकचे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर आणि सेकचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. या दोन गोष्टी बेसिक या क्वेश्चनसाठी माहिती लक्षात ठेवा. टॅनचा डेरिव्हेटिव्ह, सेकचा डेरिव्हेटिव्ह. चला मग जर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर आहे तर सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असणार, टॅन. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन. कळलं नक्की. नेक्स्ट लिमिट्स लावून टाकू, 0 to π/4. मोठ्या इंटिग्रेशनला हात लावायचा नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एम, कालच झालं. एक्स रेस टू एम चा डेरिव्हेटिव्ह एम एक्स रेस टू एम -1. -2 चं किती झालं, -3. आणि हा एक्स नसल्यामुळे ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह ना, सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक थिटा टॅन थिटा. कळलं का नाही कळलं, काय बोल. ओके, काय सांगितलं मी, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एम, एम एक्स रेस टू एम -1. एम एक्स रेस टू एम -1. पण हा एक्स आहे का, नाही, म्हणून ह्याचा परत काय डेरिव्हेटिव्ह. ओके, हा झाला ह्याचा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर, आताच झालं ना. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इज टॅन थिटा. आणि शेवटी कोण राहिला आपला एक डी. कळलं नक्की का नाही कळलं. ओके चलो. सो मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, लिमिट्स. π/4 म्हणजे किती, 45. आपल्याला काढायचं आहे सेक 45. सेक तर कायच पण नसतो, पण तुम्हाला माहिती पाहिजे साइनच्या उलट असतो कोसेक, कॉसच्या उलट असतं सेक. कॉस 45 किती आहे, 1/√2. कॉस 45 किती आहे, मग सेक 45 किती असेल, त्याच्या उलट रूट. 1/√2 म्हणजे √2 ना. सो तुम्हाला जर कॉसची व्हॅल्यू पाठ असेल तर सेकची मिळेल, टॅनची पाठ असेल तर कॉसची मिळेल, आणि साइनची पाठ असेल तर कोसेकची मिळेल. सो सेक काढण्यासाठी मी कोणाचा विचार केला, कॉस. कॉस 45 1/√2, मग सेक 45 √2. सो न्यूमरेटर आलेला आहे √2 रेस टू n -2. कळलं काय बोललो मी. आणि टॅन 45 किती असतो, 1. हे कायचित मिळेल तुम्हाला, टॅन 45 1. संपला विषय. अप्पर लिमिट संपला. लोअर लिमिट नेहमी काय येणार, 0. टॅन 0 0. कळलं नक्की. हा पार्ट संपला. मायनस. चला इथे बोला, 0 कचरा. कचरा काय आहे, n -2 0 to π/4. आता बघा सेक सेक बेस सेम आहे ना, पॉवर्स काय होतो, याची पॉवर काय आहे आणि याची पॉवर किती होईल, n -2. सो सगळ्याची पॉवर काय झाली मिळून सेक n -2 थिटा. टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर थिटा डी थिटा. सो काल इथे जेऊन थांबलो होतो. क्वेश्चन कोणाचा आहे, सेक. सेक तर दिसतंय, त्रास कोण देत आहे, टॅन. मग टॅनचा फॉर्म्युला माहिती, जसा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 होता. सो आपण साइन स्क्वेअरला काय लिहायचो, 1 - कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअरला काय लिहायचो, 1 - साइन स्क्वेअर.
तसा टॅन स्क्वेअर असतो सेक स्क्वेअर मायनस 1. फॉर्म्युला असा आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला हा स्टँडर्ड फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. मग टॅन स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे ना, सेक स्क्वेअर मायनस 1. करूया अप्लाय. इथे काय येईल, इथे √2 रेज टू n मायनस 2 n मायनस 2 0 टू पाय बाय 4 सेक रेज टू n मायनस 2 थिटा. काय म्हटलं आपण, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डी थिटा. आला ना सेक. आता आपला तो कालचा फॉर्म्युला बघा, ए बी मायनस सी एक्सपांड. पहिल्याने पहिल्याला, पहिल्या आणि दुसऱ्याला. ओके, सो कोण पहिला आहे आता, हा, हा आणि हा. या तिघांनी मिळून कशाला मल्टिप्लाय होणार पहिले, सेक स्क्वेअर. मग कुठलं साईन येणार, मायनस 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 प्लस. मग हा 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 यांनी कोणाला होणार 1. सो काय काय दिसेल आपल्याला, पहिले दिसेल √2 रेज टू n मायनस 2. बरोबर. चला या तिघांनी सेक स्क्वेअरला मल्टिप्लाय करतो, काय काय दिसेल, 1 2 3 4. या सगळ्यांनी कशाला मल्टिप्लाय केलं मी, सेक स्क्वेअर थिटाला. डी थिटा काय आला, इंटिग्रेशन झालं. तसंच मायनस आणि हा मायनस प्लस, परत कोण कोण येणार, n मायनस 2 0 टू पाय बाय 4 सेक n मायनस 2 थिटा इंटू 1. 1 कोण लिहिते आणि कोणाला त्याच्यासोबत, डी थिटा. सो काल आपण एडी मायनस एसी ओपन केलं होतं. इथे 2 सेक आहेत, काय होणार, बोला काय इथे पॉवर, काय आलं, n. सो रीरायटिंग दिस इक्वेशन अगेन, √2 रेज टू n मायनस 2 n मायनस 2 0 टू पाय बाय 4 सेक गोळा किती झाला, n. आणि इथे n मायनस 2 0 टू पाय बाय 4 सेक रेज टू n मायनस 2 थिटा डी थिटा. इथून येऊन आपण कालच्या परत टॉपिकला आलो, क्वेश्चन कडे. क्वेश्चन बघा, आयन कोणाला म्हणायचंय, सेकच्या वरती जो बसलाय ते माझं नाव. सेकच्या वर कोण आहे, माझं नाव आयन. सेकच्या वर कोण आहे, माझं नाव, सेकच्या वर कोण आहे, माझं नाव आयन मायनस 2. सो लेफ्ट हँड साइडला सगळं आयनच चालू होतं ना. इथे कोण कोण आलं, √2 रेज टू n मायनस 2 आला. याला हात लावत नाही मी, हा आला n मायनस 2. याचं काय नाव दिलं आपण, आय एन प्लस n मायनस 2. याचं नाव काय, आय एन मायनस 2. संपलं उत्तर आपलं. फक्त काय करायचं बाकी, कालच्या सारखंच गोळा करायचं बाकी. इथे कोण आहे, करावं लागेल ना. सो हा आयन इकडे येऊन काय होईल, प्लस. काय होईल सांगा मला, आयन प्लस n मायनस 2 आयन इज इक्वल टू कोण कोण उरलं, √2 n मायनस 2 प्लस n मायनस 2 आयन मायनस 2. आता इथून मला एक शॉर्टकट पण सांगून देतो. क्वेश्चन मध्ये हेन्स प्रूव्ह करायचं विचारलेलंच आहे. तुमच्याकडे आन्सर आहे ना, उचला, कॉपी पेस्ट, हेन्स प्रूव्ह. ओके. कधी कधी पेपर चेक करणाऱ्यांनी चुकून तुमचा एंडच बघितला आणि मध्ये नुसतं डोळा फिरवला आणि तुमचं चुकलं जरी असेल आणि तुम्ही एंड बरोबर लिहिला असेल, त्याच्या कधी कधी लक्षात येणारही नाही की तुम्ही चुकला होतात कुठे. एवढी बारीक बारीक चूक नाही लक्षात येत पटकन. n मायनस 2 विसरलाय, पण जर तुम्ही हे नीट करायला गेलात तर मात्र आन्सर मॅच नाही होणार, तेव्हा त्यांना कळेल. सो एंड जर कधी पण तुमच्याकडे आन्सर असतं ना, तेव्हा झोलच करायचं. कितीही तुमचं हे काही येऊ दे, तुम्ही एंडला काय देणार. आत्ता शिकवतोय कसं आलं, मी जनरल सांगतोय तुम्हाला तुमच्या पेपरसाठी. सो बघा, इथे आयन आयन कॉमन येईल, आयन आयन कॉमन येईल. इथे कोण उरेल, 1. इथे कोण उरलंय, n मायनस 2. मग 1 मायनस 2 असतो मायनस 1. सो कोण उरेल अख्खा, n मायनस 1. दोन्हीकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. सो इथे डिवाइड केला हा होईल n मायनस 1. इथे डिवाइड केला तरी पण काय होईल, n मायनस 1. हेन्स उत्तर बरोबर आहे आपलं. पण मी तुम्हाला शॉर्टकट काय सांगितलं कळलं, आहे ते लिहून हेन्स प्रूव्ह म्हणून चुकायचा विषय. कळलं नक्की सगळ्यांना. सेकचा प्रॉब्लेम कळला. सेकचा हा एकमेव प्रॉब्लेम आहे जो पेपरला येतो, एकमेव. हाच नीट करून कळलं नक्की.